लाडक्या बहिणींसाठी आलिया मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक महत्त्वाची बातमी देखील देण्यामध्ये येणार असून आता फक्त तुम्हाला या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे। लाडक्या बहिणींसाठी आलिया मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी देखील आणण्यामध्ये आलेला आहे। लाडक्या बहिणींसाठी आता लगेच या ठिकाणी हप्ता येणार आहे। आता जो तुम्हाला महिन्याचा हप्ता येणार होता तो हप्ता देखील आता आजपासून काही जिल्ह्यामध्ये चालू झालेला आहे। काही तालुक्यामध्ये देखील हा हप्ता वितरणाला सुरुवात देखील झालेली आहे। आपण आज तेच या ठिकाणी सविस्तरपणे तालुके बघणार, तेच सविस्तरपणे आपण जिल्हेही बघणार आहोत। ज्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची पूर्णपणे आता येणाऱ्या हप्त्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे, कारण की आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता आजपासून वितरणाला सुरुवात देखील करण्यामध्ये आली असून आता तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल तर आता तुमच्यासाठी देखील आलिया मोठी आनंदाची आणि मोठी गोड बातमी देखील तुमच्यासाठी आलेली आहे। त्यासाठी तुम्ही फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला आणि ज्या महिलांचे हप्ते थकवीत आहे त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी ठरलेली असून तुम्हाला देखील आनंदाची बातमी बघायला मिळेल फक्त याच व्हिडिओच्या माध्यमातून। तर चला, लाडक्या बहिणींसाठी आलिया मोठी आनंदाची बातमी। आता लाडक्या बहिणींना पण समोरचा हप्ता टाकण्यामध्ये येणार आहे। सविस्तरपणे आपण बघणार आहोत कोणकोणत्या महिलांना या ठिकाणी मिळणार, कोणकोणत्या महिलांना देखील आता आजपासून हप्ता देखील पडणार आहे, त्यासाठी काय करावे लागणार। ज्या महिलांना उशिरा हप्ता येत असेल किंवा ज्या महिलांचे हप्ते थकवीमध्ये असेल त्या महिलांना देखील काय करावे जेणेकरून त्यांना पण थकवीतले हप्ते पूर्णपणे मिळून जाईल। लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला आणि यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राइब करून टाका। जर आता तुम्ही पण लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला असेल आणि तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल तर आता तुम्हाला देखील लवकरच हप्ता मिळण्यामध्ये येणार आहे। काही लाडक्या बहिणींना आज देखील हप्ता पडण्यामध्ये देखील पडणार असून त्यांना देखील एक मोठा दिलासा मिळणार असून तुम्ही पण आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल तर आता तुमच्यासाठी देखील एक मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आजपासून या जिल्ह्यामधील महिलांना देखील अजिबात चिंता करायची गरज राहिलेली नसून आता तुम्ही पण याच जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, याच तालुक्यामध्ये किंवा याच जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल तर तुम्हाला पण आजपासून हप्ता वितरणाला सुरुवात देखील करण्यामध्ये आली असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपासून हप्ता वाटप देखील करण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पण याच जिल्ह्यातील लाडक्या बहिणी असाल तर तुम्ही पण आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता लाडक्या बहिणींना पूर्णपणे हा हप्ता टाकण्यामध्ये येणार असून आता तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला तुम्ही पण ठरलेला असाल तर तुमच्यासाठी देखील ही 18 जिल्ह्याची यादी पूर्णपणे या ठिकाणी महत्त्वाची ठरणार असून तुमच्या जर जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी आलं तर तुम्हाला देखील आता मोठा दिलासाच मिळणार आहे। तर चला सविस्तरपणे मध्ये काय सांगण्यामध्ये आलेलं आहे, लाडक्या बहिणींना कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळणार आहे, त्यासाठी काही कामे देखील तुम्हाला करायची आहे जेणेकरून तुमचे देखील हा हप्ता मिळेलच, त्याचबरोबर तुम्हाला थकवीत असलेले पूर्णपणे हप्ते मिळून जाईल। ज्या महिलांनी एक महत्त्वाचं काम पूर्ण केलेलं नाही, ज्या महिलांचे एक महत्त्वाचं काम अधुरं आहे त्या महिलांनी लवकरात लवकर जाऊन हे एक महत्त्वाचं काम देखील पूर्ण करून टाका जेणेकरून त्यांना कधी अडचण बाधेचा सामना करावा नाही लागणार। तर चला, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना आजपासून हप्ता वितरणाला सुरुवात करण्यामध्ये आलेली आहे, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता पूर्णपणे पडणार आहे। सविस्तरपणे आपण काही महत्त्वाचे तालुके देखील बघणार, सविस्तरपणे आपण काही महत्त्वाचे जिल्हेही बघणार आहोत। ज्या जिल्ह्यातील ज्या तालुक्यातील लाडक्या बहिणींना दिलासाच मिळालेला आहे, आता या लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचे काम देखील पूर्णपणे चालू आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्याचे मार्ग पूर्णपणे मोकळे झालेले आहे। सविस्तरपणे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बातमी बघायला मिळेल, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला आणि ते महत्त्वाचं एक काम कोणताही ज्या महत्त्वाच्या कामांमुळे तुमचा पूर्णपणे थकवीचा हप्ता आणि हा हप्ता पण लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा होईल ते महत्त्वाचं काम देखील असल्यामुळे तुम्हाला देखील ते महत्त्वाचं काम पूर्ण बघून जाणं आवश्यक ठरण्यामध्ये येणार आहे। ज्या महिलांचं थकवीत हप्ते असेल 2 ते 3 हप्ते जर तुमचे पण बाकी असेल आणि तुम्हाला पण असे वाटत असेल की ते हप्ते देखील लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा होणे
अनिवार्य असेल किंवा तुम्हाला पण वाटत असेल की ते हप्ते लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजे असे तुम्हाला देखील वाटत असेल, अशी इच्छा जर तुमची असेल तर तुम्ही देखील हे एक महत्त्वाचं काम देखील पूर्ण नक्की करून टाका, जेणेकरून तुमच्या पण खात्यामध्ये राहिलेले हप्ते पूर्णपणे जमा होतील याची शक्यता पूर्णपणे वर्तवली जात आहे. तर चला तुमचा जाता वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे जिल्हे देखील पूर्णपणे बघूया. आता यामध्ये पहिला जिल्हा या ठिकाणी असणार आहे धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. धाराशिव जिल्ह्यातील महिलांना देखील मोठा दिलासा मिळालेला आहे. आता धाराशिव जिल्ह्यातील पूर्णपणे पात्र महिलांच्या खात्यामध्ये येणारा हप्ता पूर्णपणे पडून जाणार. नांदेड जिल्हा. जर आता तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, नांदेड जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता नांदेड जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील महिलांना देखील मोठा दिलासाच मिळालेला आहे. बीड जिल्हा. जर आता तुम्ही पण बीड जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल किंवा बीड जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. बीड जिल्ह्यातील महिलांना देखील खुश करण्याचं काम देखील राज्य सरकारने केलेलं आहे. आता तुम्ही देखील बीड जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल तर आता तुम्हाला देखील हा हप्ता मिळणार आहे. आणि ज्या ज्या महिलांचे एक ते दोन हप्ते थकवीत असेल किंवा त्यांना ते मिळत नसेल तर त्यांनी देखील एक महत्त्वाचं काम नक्की करून बघा, जेणेकरून त्यांना देखील ते पूर्णपणे या ठिकाणी पैसे मिळून जातील, ते पूर्णपणे हप्ते देखील मिळून जातील. समोरचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे वर्धा जिल्हा. जर आता तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरलेल्या महिला तुम्ही पण वर्धा जिल्ह्यामध्ये राहत असाल, वर्धा जिल्ह्यामध्ये राहून तुम्ही पण देखील पात्रता ठरलेल्या लाडक्या बहीण योजनेच्या महिला असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. तुम्हाला पण आता मोठा दिलासाच मिळणार आहे, कारण की आता तुम्हाला देखील लाडक्या बहिणींना देखील आता वर्धा जिल्ह्यातील महिलांना पण आता हप्ता मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आता त्यांच्या जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे. याच 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये वर्धा जिल्ह्याचे नाव आल्यामुळे आता वर्धा जिल्ह्यातील महिला थेट नाचणार आहे. समोरचा जिल्हा आपला असणार आहे नंदुरबार जिल्हा. जर आता तुम्ही पण नंदुरबार जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, नंदुरबार जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. नंदुरबार जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता फक्त पूर्णपणे महिलांनी एक महत्त्वाचं काम नक्की करून टाका, जेणेकरून त्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास म्हणजेच की हप्ते जमा होण्यास कुठली बाधा कुठली अडचण निर्माण होणार नाही. संभाजीनगर जिल्हा. आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, संभाजीनगर जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता संभाजीनगर जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे. आता या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये संभाजीनगर जिल्ह्याचे नाव आल्यामुळे त्यामुळे तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. समोरचा जिल्हा आपल्या या ठिकाणी असणार आहे नाशिक जिल्हा. जर आता तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, नाशिक जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता फक्त तुम्ही एक महत्त्वाचं काम पूर्ण नक्की करून टाका. ज्या ज्या महिलांचं काम अधुरं असेल त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर नक्की करत चला. ज्या ज्या महिलांचे हप्ते थकवीत आहेत त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ शेअर नक्की करा, जेणेकरून त्यांना देखील पूर्णपणे ते एक महत्त्वाचं काम कळून जाईल आणि त्यांचं ते पूर्ण काम होऊन जाईल आणि त्यांचे देखील थकवीतले हप्ते पूर्णपणे त्यांना मिळून जाईल. समोरचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार जालना जिल्हा. आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, जालना जिल्ह्यामध्ये तुम्ही देखील राहत असाल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. जालना जिल्ह्यातील महिलांना मिळतोय मोठा दिलासा. जालना जिल्ह्यातील महिला देखील आता थेट नाचणार आहे. आता हे एक महत्त्वाचं असलेलं काम देखील आपण बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला देखील एक महत्त्वाचं काम देखील करणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेलं आहे. आता ज्या ज्या महिलांचे देखील ही EKYC बाकी आहे, EKYC ज्या ज्या महिलांनी केलेलं नाही त्या महिलांनी लवकरात लवकर EKYC करून घ्या, जेणेकरून त्यांना देखील थकवीत असलेले हप्ते मिळण्याची देखील चान्सेस वाढून जाईल. त्यांना देखील आता हे एक महत्त्वाचं काम करणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेलं आहे. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.